नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर. स्वागत आहे तुमचं कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो, माझ्या मागं जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी जे काय उन्हाळी कांद्याचं रोप आहे तर ते आपण या ठिकाणी टाकलेलं पाहायला मिळत आहे. आणि ज्यावेळेस रोप जे आहे तर ते ह्या अवस्थेमध्ये म्हणजेच ज्यावेळेस तुमचं रोप 12 ते 13 दिवसाचं ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला जो काय पहिला बेसल डोस आहे तर ते घेणं खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस तुमची रोपाची जी काय डेव्हलपमेंट या पद्धतीने झालेली असते त्यावेळेस तुम्हाला जो काय बेसल डोस आहे तर तो घेणं खूप महत्त्वाचं असतो. आणि या अवस्थेमध्ये पहिला बेसल डोस कोणता घ्यायचा, म्हणजे जी काय झाडाची वाढ आहे किंवा झाडाची जी काय रोपाची चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होण्यासाठी आपल्याला कोणती जी काय फर्टिलायझर्स आहेत, खतं आहेत तर ते वापरण्यामध्ये आपल्याला चांगलं फायद्याचं पडू शकतं. तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, मी याच्यामध्ये 2-3 प्रकारचे तुम्हाला खतं सांगणार आहे. ग्रॅन्युअल फॉर्ममधले जे काय दाणेदार स्वरूपातले जे काय खतं आहेत तर ते तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. त्याच्यापैकी तुम्ही कोणतंही जे काय तुमचं कांद्याचं रोप आहे त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. याच्यामध्येच पहिलं जर म्हणलं तर तुम्हाला जे काय दाणेदार स्वरूपातलं जे काय 24-24 येतं, 24-24-0 येतं तर ते आपल्याला यामध्ये वापरायचं आहे, की ज्याच्यामध्ये 24% नायट्रोजन, 24% फॉस्फरस आणि 0% जे काय पोटॅश आहे तर ते आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. जे की झाडांची वाढ आणि झाडांची जी काय चांगल्या पद्धतीची जी काय डेव्हलपमेंट आहे तर ते होण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत त्या ठिकाणी झालेली पाहिजे. दुसरं म्हणजे याच्यामध्ये जे काय 20-20-0-13 आहे तर ते याच्यामध्ये वापरायचं आहे, की ज्याच्यामध्ये 20% नायट्रोजन, 20% फॉस्फरस, 0% पोटॅश आणि 13% जे काय आहे तर तो सल्फर कंटेंट आपल्याला याच्यामध्ये मिळत असतो. की जी काय झाडाची चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट आहे किंवा झाडाला जी काय चकाकी येणार आहे तर ते आपल्याला सल्फरच्या माध्यमातून किंवा नायट्रोजन फॉस्फरसच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळते. याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, जे काय 16-20-0-13 आहे तर या जे काय हे ग्रॅन्युअल फॉर्ममधलं म्हणजे जे काय दाणेदार स्वरूपातलं खत आहे तर ते हे आपल्याला जे काय आपलं रोप आहे तर ते रोपामध्ये वापरायचं आहे, की ज्याच्यामध्ये जी काय चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट आहे, रोपांची वाढ असेल किंवा मुळांची डेव्हलपमेंट असेल, यासाठी आपल्याला ते जे काय दाणेदार स्वरूपातलं खत आहे तर ते या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण आपल्याला याच्यामध्ये ठरणार आहे. याच्यासोबतच वापरत असताना शेतकरी मित्रांनो, या तिन्हीपैकी आपल्याला कोणतंही एक जे काय ग्रॅन्युअल स्वरूपातलं म्हणजे दाणेदार स्वरूपातलं खत आहे, 24-24 असेल किंवा 20-20-0-13 असेल किंवा 16-20-0-13 असेल, याच्यापैकी कोणतंही एक आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे. आणि याच्यासोबतच आपल्याला 10 किलो जे काय ह्युमिक आहे तर ते ह्युमिकचाही या ठिकाणी वापर करायचा आहे. की ह्युमिक आपण वापरल्याच्या नंतर जे काय आपल्या पांढऱ्या मुळे आहेत तर त्या पांढऱ्या मुळ्यांची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने आपल्याला झालेली पाहायला मिळेल. आणि पांढऱ्या मुळ्यांची डेव्हलपमेंट चांगली झाल्यामुळे आपल्याला जी काय झाडांची वाढ आहे किंवा झाड जे काय जे काय झाडांमध्ये मर वगैरे होणार आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी झालेले पाहायला मिळणार आहे. आणि झाड जे काय आहे तर ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झालेले आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळेस तुम्ही या जे काय खतं आहेत तर या खतांचा जो काय डोस आपल्या पिकामध्ये घेतल्याच्या नंतर आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी आलेला पाहायला मिळेल. आणि जे काय आपलं रोप आहे तर ते चांगलं आपल्याला त्या ठिकाणी आलेलं पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.